अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असेल। जनतेवर घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे, कारण काहीच महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे त्यानंतर आता सरकार आपल्या राज्यातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करू शकतं आणि त्यासाठी अर्थसंकल्प ही एक मोठी संधी आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पातून लोकांविषयीच्या महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात, लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो। दरम्यान अजित पवार कोणकोणत्या लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे त्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर लाडकी बहीण योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे। शेतकरी, ओबीसी आणि महिलांना काय मिळणार याकडे लक्ष आहे। निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्याची अर्थव्यवस्था 7.6% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या पेटाऱ्यामध्ये नेमकं काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाडकी बहीण योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं लाभ दिला जातो तसा लाभ या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये दिला जाईल। शेतकऱ्यांसाठी सुद्धा आकर्षक योजना जाहीर होण्याची शक्यता आहे। कर्जमाफीच्या घोषणेबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे, कारण तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारनं कर्जमाफी दिली तशी महाराष्ट्रामध्ये द्यावी अशी मागणी आहे। लोकांनाही योजनांच्या घोषणांची शक्यता आहे। लोकांसाठी जे चांगले निर्णय आहेत किंवा चांगल्या योजना आहेत त्या घोषणा मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता आहे। तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आकर्षक योजना जाहीर होणार असल्याची माहिती समोर येते। अर्थसंकल्प हा शेवटी गोपनीय असतो, परंतु मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या हिताचा, महिलांच्या संरक्षणाचा, युवकांच्या उद्धारांचा आणि शेतकऱ्यांना ताकद देणारा उद्याचा अर्थसंकल्प असू शकतो आणि तो असेल याची मला पूर्ण खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।